विद्यार्थी मित्र, आजपर्यंत आपण संख्याशास्त्र या विषयाच्या विविध पैलूंबद्दल खूप माहिती घेतली. संख्याशास्त्र आणि आकडेवारीमध्ये नेमका फरक काय, संख्याशास्त्रासाठी जी आकडेवारी आपल्याला गोळा करावी लागते त्यासाठी नमुना पाहणी करावी लागते. हे नमुना पाहणी कशी गोळा करावी, नमुना कसा घ्यावा, रँडमनेस म्हणजे नेमकं काय हे तुम्ही समजावून घेतलं. प्रयोगांची आखणी कशी करावी, त्याचं शास्त्र नेमकं काय या संदर्भातही आपण भाष्य केलेलं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही समजावून घेतलेल्या आहात. थोडक्यात जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारं हे शास्त्र आहे याची तुम्हाला माहिती झालेली आहे. तरी मला माहिती आहे की संख्याशास्त्र या शब्द जरी नुसता उच्चारला तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. लोक म्हणतात नको रे बुवा ते शास्त्र, नको ते रेशोज, प्रपोर्शन्स आणि आकडेवारी, त्यासाठी काही सोपं सांगा ना. मग लोक या संदर्भात टीका करण्यासाठी काही विनोदी विधानांचा आवर्जून उल्लेख करतात. उदाहरणार्थ, जगात 3 प्रकारची असत्य आहेत: असत्य, ठार असत्य आणि संख्याशास्त्र. किंबहुना दुसरं एक विधान प्रसिद्ध आहे ते असं: एखादा दारुडा माणूस विजेच्या दिव्याचा खांबाचा उपयोग ज्याप्रमाणे वाचण्यासाठी न करता केवळ आधारासाठी करतो तसे अनेक लोक संख्याशास्त्राचा उपयोग करतात. तिसरं विधान प्रसिद्ध आहे ते म्हणजे संख्याशास्त्राच्या मदतीने जर का तुम्ही पुरेशी आकडेवारी गोळा केली तर काहीही सिद्ध करता येते. याचा अर्थ काहीही असिद्ध सुद्धा करता येते. म्हणजे संख्याशास्त्राचा दुरुपयोग करण्याची शक्यता भरपूर आहे. मित्रांनो, ही विधानं विनोदी आहेत पण सत्य मात्र निश्चित नाहीत. ह्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत. संख्याशास्त्र हे एक हत्यार आहे आणि ते अतिशय योग्य पद्धतीने जर का वापरलं गेलं, ते जाणत्या माणसाच्या जर का हातात आलं तरच त्याचा चांगला उपयोग होतो. संख्याशास्त्राचा उपयोग लोक कसे करतात हे आपण बघूया. एखाद्या मोठ्या कंपनीचा जेव्हा अहवाल आपण वाचतो तेव्हा त्या कंपनीला झालेला तोटा जेव्हा असतो तेव्हा तो टक्केवारीमध्ये दाखवतात. 0.5% तोटा झाला, 1% तोटा झाला, 1.5% तोटा झाला. परंतु त्या कंपनीला जेव्हा फायदा होतो तेव्हा मात्र अगदी निव्वळ जो मूळ आकडा असतो ना तो दाखवला जातो. 1500 कोटी रुपयाचा फायदा झाला, 1600 कोटी रुपयाचा फायदा झाला, 50,000 कोटीच्या ऑर्डर्स त्यांच्याकडे आहेत, इत्यादी इत्यादी. म्हणजे आकडे सादर करणं ही एक कला आहे. तोटा झाला की आकडा कमी दाखवण्यासाठी टक्केवारी वापरावी आणि नफा भरपूर झाला की मग मात्र मूळ आकडा जो आहे तसाच तो वापरला जावा. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की या कंपन्यांचे अहवाल जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा तुम्ही ते अहवाल बारकाईने वाचा. केवळ त्यांनी सादर केलेल्या आकड्यांवर जाऊ नका. बाजारात या विविध कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये जे चढ उतार होत असते त्याच्यामध्ये त्यांनी पब्लिश केलेल्या या रिपोर्ट्सचं महत्त्व खूप असतं. त्यांचे अहवाल म्हणून बारकाईने जाणकारांनी समजून घ्यायला हवेत. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला आकडेवारीचा व्यवस्थित उपयोग करून घ्यावा लागतो. आता आकडेवारीचा उपयोग करण्याची विविध जी क्षेत्र आहेत ती आपण बघूया. साधारणतः मी तुम्हाला 200 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉलराची साथ पसरलेली होती. हा कॉलरा कशामुळे आला? काही जाणकारांना शंका आली की बहुतेक याचा संबंध पाण्याशी असावा. त्या काळी लंडनमध्ये पाणी कंपनी अस्तित्वात होती. म्हणजे अनेक कंपन्या अस्तित्वात होत्या आणि लंडनमधल्या विविध भागातील लोकांना विविध कंपन्या पाण्याचा पुरवठा करत होत्या. पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी केवळ सरकारची होती असं नाही. विविध कंपन्या खाजगी उद्योगधंदा म्हणून हा पाण्याचा पुरवठा करत होता. मग एकदा शंका आली की कॉलराचा उगम जर का पाण्यात असेल तर तो नेमका कुठून होतो आहे, कुठल्या कंपन्या याला जबाबदार आहेत याचा शोध घेणं अगत्याचं होतं. मग यासाठी काय करणार? यासाठी नमुना पाहणी करावी लागली होती. तुम्हाला माहिती आहे लंडन शहरामधून टेम्स नदी वाहते. नदीच्या वरच्या अंगाला आणि नदीच्या खालच्या अंगाला पाणी उपलब्ध आहे आणि या पाणी उपसून या पाण्याचा योग्य प्रकारे साठा करून या पाण्याचा पुरवठा लंडनमधील लोकांना केला जायचा. ठराविक अंतरावरती पाण्याचे नमुने घेत 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 जेव्हा माहिती गोळा केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की टेम्स नदीच्या खालच्या अंगाला जे पाणी आहे त्यातून जो पुरवठा होतो त्याच्यामुळे कॉलराचा प्रादुर्भाव होत आहे असा शंका येणारा आकडेवारी
त्यांना उपलब्ध झाली. या सगळ्याचा नंतर अभ्यास करण्यात आला. मला सांगायचंय काय की संपूर्ण पाण्याची पाहणी करता येणं शक्य नव्हतं. यासाठी संख्याशास्त्रज्ञांना बोलवण्यात आलं. तुम्ही काही नमुना पाहणी करू शकता का, त्याच्यातून काही अंदाज करता येतो का, म्हणजे समाजाला भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संख्याशास्त्राचा जाणतेपणाने काही उपयोग करता येईल का, यासाठी 200 वर्षापूर्वी सुद्धा प्रयत्न करण्यात आले. संख्याशास्त्र हा विषय इतका महत्वाचा आहे, मग आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याला योग्य स्थान का नाही दिलं गेलं, हाही प्रश्न महत्वाचा आहे. तुमच्या लक्षात येईल की संख्याशास्त्र जीवनाच्या विविध ठिकाणी आपण वापरतोय, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण संख्याशास्त्र हा विषय कधी शिकलो? शालेय जीवनामध्ये संख्याशास्त्र हा वेगळा विषय तर नव्हताच, परंतु निदान अलीकडे 10वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये संख्याशास्त्र म्हणजे थोडासा कुठं पाय चार्ट दाखवलाय, हिस्टोग्राम दाखवलाय, त्याला आपण मराठीत स्तंभालेख म्हणतो, आणि थोडंसं प्रोबॅबिलिटीची इंट्रोडक्शन आपल्याला 11वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये होते, परंतु हा अभ्यासाचा विषय आहे. अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये संख्याशास्त्र हा विषय उपलब्ध असून सुद्धा विद्यार्थी वर्ग या विषयाकडे आकृष्ट होत नाही. यासाठी पुष्कळ स्तरावरती प्रयत्न करायला हवेत, पण ती गोष्ट वेगळी. अतिशय थोड्या माहितीवरून निष्कर्ष काढण्याची घाई आपल्याला नेहमी होते. अगदी छोट्या छोट्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्ही बसस्टॉपवरती उभे आहात, काय तुम्हाला अनुभव येतो? अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की आपण ज्या बाजूला बसस्टॉपवरती उभं आहोत त्याच्या विरुद्ध बाजूकडच्या बसेस मात्र पटापट एकामागोमाग एक जात आहेत आणि आपल्याला बस मात्र काही वेळेवरती मिळत नाही. किंवा आपण एसटी स्टँडवरती गेलो आणि एसटीमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड गर्दी असते. पटकीने काही बस मिळालेली आहे, गर्दी कमी आहे आणि सुखकर प्रवास झालेला आहे, हे काही आपल्याला अनुभव फारसा येत नाही. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये आपण काही ठराविक माहितीचा साठा ठेवलेला आहे. ज्या वेळेस बस आपल्याला पटकीने मिळाली, विनासायास मिळाली, एसटी स्टँडवरती गेल्यानंतर पटकीने आपल्याला एसटी मिळालेली आहे आणि आपण प्रवास केलेला आहे, या घटना बहुतेक वेळेला आपण विसरून जातो. त्यामुळे आपल्या मेंदूला आपण कशा प्रकारे ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा, म्हणजे त्या माहितीच्या आधारावरूनच आपण निष्कर्ष काढत असतो. संख्याशास्त्राचा उपयोग करत असताना योग्य प्रकारे माहिती पुरेशा प्रमाणात जर का असेल तरच निष्कर्ष काढता येतात. ही गोष्ट आपल्या मनावरती कोणीतरी ठसवली पाहिजे. अतिशय थोड्या अनुभवावरून निष्कर्ष काढण्याची घाई आपण करत असतो. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आमच्या घरामध्ये मोलकरीण वेळेवरती कामावरती येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. कशावरून? आपण आपल्याकडे आकडेवारी ठेवतो. आता वेळेवरती येणं म्हणजे काय हे सुद्धा शेवटी सांगायला पाहिजे. समजा 9 वाजता येण्याची अपेक्षा आहे आणि 9:05 मोलकरीण माझ्याकडे कामावरती आली तर ती उशीर आली असं मी म्हणणार का? आणि असं लागोपाठ किती वेळा झालेला आहे याची पण नोंद नको का ठेवायला? महिन्यातून जर का 3, 4, 5 वेळेला ती मोलकरीण 5-10 मिनिटं पुढं मागं जर का आली तर ती कायम उशिरा येते, अशा प्रकारचं विधान करणं हे धाडसाचं होईल असं मला वाटतं. अशा प्रकारे कमी माहितीवरती जेव्हा तुम्ही निष्कर्ष काढायला लागता तेव्हा तुम्ही अनेक संकटांना सामोरे जाऊ शकता. तुम्हाला सांगायचंय काय की जेव्हा 2 गोष्टींचा संबंध आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हा तो संबंध एस्टॅब्लिश करावा लागतो. देअर मे नॉट बी एनी कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. जर का तशी ती असेल तर त्याच्यामधलं काय नातं आहे, काय नाळ आहे, ती जोपर्यंत तुम्हाला सांगता येत नाही तोपर्यंत केवळ 2 गोष्टी बरोबर चाललेल्या आहेत याच्यावरती समाधान मानणं बरोबर नाही. आता याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ. साधारणतः जगामध्ये रोज 400 नवीन रसायनांची निर्मिती होत आहे. या 400 रसायनांमधील काही रसायनं औषधांसाठी म्हणून वापरली जातात. ही औषधं उपयोगी आहेत का याच्यासाठी प्रयोग करावे लागतात. त्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात, हे तुम्हाला माहिती असेल. हे प्रयोग केल्यानंतर त्या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांचा वर्षानुवर्ष अभ्यास करावा लागतो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, एखादं औषध बाजारात आणण्यासाठी औषध निर्मिती कंपनीला सुमारे 800 कोटी रुपये खर्च करावे लागतात. एक औषध जेव्हा बाजारात येतं तेव्हा त्याच्या अगेन्स्ट 40 औषधं अशी असतात जी नाकारली गेलेली असतात कारण त्याचे साईड इफेक्ट्स असतात. अशा प्रकारची माहिती आपल्याला
उपलब्ध नसते, परंतु औषध कंपन्यांमध्ये सातत्याने रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिट असतं, त्याच्यामध्ये ह्या प्रकारचं काम केलं जातं. याच्यामध्ये जो आकडेवारी उपलब्ध होते त्याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी संख्याशास्त्र आपल्याला हवे असतं. फार पूर्वी इंग्लंडमध्ये गर्भवती स्त्रियांना एक औषध देण्यात आलं की जे त्यांच्यासाठी डिलिव्हरी सुखद पद्धतीने व्हावी म्हणून ते औषध होतं. बाळंतपण सुखरूप व्हावं ही त्या औषधामागची कल्पना होती. ते औषध ज्या बायका घेतील त्यांना बाळंतपणात त्रास होणार नाही, वेदना होणार नाहीत, यासाठी ते औषध होतं. त्याच्यानंतर 16 वर्षांनी असं लक्षात आलं की ज्या स्त्रियांनी हे औषध घेतलं होतं त्यांच्या मुलांना एक विशिष्ट प्रकारचं व्यंग निर्माण झालं. हे समजायला ते जन्माला आलेलं मूल 16 वर्षाचे होण्याची आवश्यकता होती. म्हणजे त्या औषधाचा साईड इफेक्ट हा 16 वर्षानंतर लक्षात आला. मित्र, लक्षात ठेवा, आकडेवारी ही खूप बारकाईने बघावी लागते. उपलब्ध माहितीचा वारंवार उपयोग आपल्याला करावा लागतो आणि सातत्याने ऑब्झर्वेशन घ्यावे लागतात. विशेषतः औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सातत्याने अभ्यास करणं, आकडेवारीचा नियमितपणे अभ्यास करणं, नियमित प्रयोग करणं ही गोष्ट महत्वाची असते. आणि म्हणून डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स आणि क्लिनिकल ट्रायल्स याचं एक अतिशय जवळचं नातं आहे. ह्याच्या पुढचं मी तुम्हाला उदाहरण देणार आहे ते कार निर्मिती कारखान्यामधले. तुम्ही ऑर्थर हिल्सची व्हील्स ही कादंबरी वाचलेली आहे का? या कादंबरीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दर बुधवारी निर्माण होणारी जी कार असते, जी मोटार असते, ती शक्यतो लोक प्रिफर करतात. हे पूर्वीच्या काळी असं नोंद केली जायची की ही गाडी बुधवारी निर्माण झाली, ही गुरुवारी निर्माण झाली, तर मॅन्युफॅक्चरिंग डेट उपलब्ध असायची. आणि असं लक्षात आलं की जे कारचे ग्राहक आहेत, मोटारी ज्यांना विकत घ्यायच्या आहेत, ही मंडळी बुधवारी निर्माण केलेलीच मोटार मागतात. असं का? असा जेव्हा प्रश्न उपलब्ध झाला तेव्हा तो म्हणे कारण शोधूया आपण. शनिवार रविवार कंपनीला सुट्टी असते आणि शनिवार रविवार कंपनीला सुट्टी आहे म्हणलं की गुरुवार शुक्रवारपासून कामगारांचं लक्ष त्या सुट्टीच्या दिवसांकडे असतं. त्याचा काही परिणाम उत्पादनावरती होतो असं मंडळींना वाटत होतं. शनिवार रविवार सुट्टी उपभोगून झाली की सोमवार मंगळवारी कामामध्ये फारसा रस वाटत नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा उत्पादन क्षेत्रामध्ये सोमवार मंगळवारच्या प्रोडक्शनकडे दुर्लक्ष केलं जायचं आणि बुधवारचा माल जो मात्र असायचा ना, म्हणजे बुधवारी ज्या निर्माण केलेल्या गाड्या असतात त्या मात्र इतर दिवसांपेक्षा अधिक उत्तम आहेत अशी एक समजूत होती. ही खरी का खोटी ही तपासून बघायला पाहिजे. संख्याशास्त्र यासाठी मदत करतं का? मदत करता येणं शक्य आहे. बुधवारी निर्माण केलेल्या मोटारी आणि बुधवार सोडून इतर दिवशी निर्माण केलेल्या मोटारी यांची तुलना करता येणं शक्य आहे. काय करता येईल? प्रत्येक 100 मोटारी मागची एक एक मोटार आपण तपासून बघता येईल. त्यातल्या काही बुधवारच्या येतील, काही गुरुवारच्या येतील, काही सोमवारच्या येतील. आणि जर का मग तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या नमुन्यामध्ये बुधवारच्या मोटारींचा परफॉर्मन्स हा इतर मोटारींपेक्षा अधिक चांगला आहे, तर त्या कादंबरीमध्ये जो अंदाज केला होता की बुधवारच्या मोटारी अधिक चांगल्या, याला काहीतरी सबळ पुरावा आहे असं आपल्याला मानता येईल. ही केवळ कल्पना नाहीये बरं का, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना अशी शंका होती आणि यासाठी मुद्दाम प्रयोग करण्यात आले, माहिती घेण्यात आली. आता कारचंच आपण उदाहरण घेऊ. एखादी कार विविध तापमानामध्ये व्यवस्थितपणे काम करायला नको का? म्हणजे जी कार युरोपमध्ये चांगली तीच कार भारतामध्ये चांगली असं होऊ शकेल का? तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये तापमान खूप कमी असतं. 0 डिग्री, 2-4 डिग्री किंवा मायनस डिग्री सुद्धा जातं. -20 डिग्रीज, -40 डिग्रीज इथपर्यंत टेम्परेचर कमी जातं. त्याच्या उलट तुम्ही भारतामध्ये जर का आला तर कायम उष्णता असते. खूप थंडपणा क्वचितच असतो. तापमान खूप कमी झालेलं आहे, किमान तापमान खूप कमी आहे अशी काही अवस्था नसते. अशा वेळेस तुम्ही ज्या गाड्याची निर्मिती करताय ती विविध तापमानामध्ये टिकणारी हवी. तुम्ही साध्या फटफटीचं उदाहरण घ्या, मोटारसायकलचं उदाहरण घ्या. ही मोटारसायकल किती लोकांसाठी तयार केलेली असते? 2 लोकांसाठी. साधारणतः वजन आपण 60-65 किलो जर का मानलं तर 130 किलोचं वजन त्याच्यावरती बसावं, म्हणजे 2 लोक त्याच्यावरती बसतील तर चालेल अशी उत्पादक कंपन्यांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात काय होतं? प्रत्यक्षामध्ये आरटीओचे नियम धुडकावून
3, 4, 5 विद्यार्थी त्या गाडीवरती बसलेले दिसतात, तरी सुद्धा ती गाडी टिकाव धरते, गाडी मोडत नाही. याचं कारण काय? तागुची नावाचा एक जापनीज इंजिनियर होता. तो थोडा संख्याशास्त्राचा सुद्धा अभ्यासक होता. किंबहुना त्याने संख्याशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता. त्याने असं सांगितलं होतं की ज्या ज्या फॅक्टर्सचा परिणाम तुमच्या गाडीच्या एफिशियन्सीवरती होणार आहे ते लक्षात घेऊन तुम्ही मुळातच तुमची वस्तू इतकी ठणठणीत बनवा की तापमान कमी जास्त झालं, 60 किलोच्या ऐवजी 80 किलोचा माणूस त्या गाडीवरती बसला किंवा 150 किलोच्या ऐवजी 180 किलोचा बोजा त्या गाडीवरती बसला तर ती गाडी टिकाव धरायला हवी. कारण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ती गाडी 1 माणूस वापरणार आहे, 2 माणूस वापरणार आहेत का 4 माणूस वापरणार आहेत हे जर का आपल्या हातात नसेल तर गाडी जास्तीत जास्त ठणठणीतपणे बाजारात आणणं ही गोष्ट महत्वाची आहे. थोडक्यात उत्पादित माल हा विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये टिकाव धरू शकेल अशा प्रकारचा करायला हवा. तागुची या जापनीज इंजिनियरनी निर्माण केलेलं जे शास्त्र आहे ते तागुचीज एक्सपेरिमेंट्स किंवा तागुचीज डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रो, संख्याशास्त्राचा उपयोग किती विविध ठिकाणी होतो हे तुम्ही बघताय. तुम्ही म्हणाल या देशासाठी नेमका काय उपयोग होईल थोडं तुम्ही सांगू शकाल का? भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 साली तेव्हा भारत सरकारच्या वतीने अनेक उद्योगपतींना बोलवण्यात आलं होतं आणि सरकारने असं विचारलं की या देशाच्या गरजा काय आहेत या संदर्भात काही कोणाला अंदाज करता येईल का? त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे JRD टाटा पुढे आले. ते म्हणाले या देशाच्या गरजा किती आहेत याची पाहणी करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ नाही. या देशामध्ये 40 कोटी लोक आहेत. 1947 साली आपली लोकसंख्या जेमतेम 40 कोटी होती. या 40 कोटी लोकांना किती अन्नधान्य पाहिजे, किती कपडे पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना किती वस्तुस्थिती आहे, एका माणसाला किती लागणार आहे याचा काही अंदाज करता येईल का? त्याला त्या प्रमाणात आपण गुणच जाऊ आणि एकूण देशाची गरज आपल्याला ढोबळमानाने का विना समजू शकेल. साधी गोष्ट घ्या, एका माणसाला रोज जेवायला किती अन्न लागतं याचे काही आपल्याकडे हिशोब आहेत का? तर आहेत. आरोग्यशास्त्रातून आपल्या या संदर्भात काही माहिती मिळते. साधारणतः प्रत्येक माणसाला रोज 2000 उष्मांक लागतील एवढं अन्नधान्य मिळायला हवं. 2000 उष्मांक किती अन्नधान्य ग्रामामधून मिळेल? साधारणतः 500 ग्रॅम अन्नधान्य जर का आपण जाळलं शरीराच्या बाहेर किंवा शरीराच्या आत तर त्याच्यातून 2000 कॅलरीज तयार होतात, उष्मांक तयार होतात. म्हणजे एका माणसाला रोज अर्धा किलो धान्य मिळायला हवं. मग फॅमिलीमध्ये एकूण मेंबर्स किती ते बघायला हवं. कुटुंबातल्या लोकांची संख्या जर का माहिती असेल तर कुटुंबाची गरज किती आहे सांगता येईल आणि मग हिशोब करता येईल की एखाद्या कुटुंबाला रोज 5 किलो जर का अन्नधान्य हवं असेल तर 5 किलो अन्नधान्य मिळण्यासाठी किती पैसे पाहिजेत. तेवढे पैसे सुद्धा ज्यांना मिळत नाहीत त्या लोकांना आपण गरीब म्हणतो. त्यांना आपण बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणतो. BPL असा शब्द वापरला जातो. JRD टाटांनी जे विधान केलं होतं की प्रत्येक माणसाच्या गरजा काय ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला देशाची गरज आपोआप कळेल. त्यासाठी पाहणी करत बसू नका कारण पाहणी करायला वेळ नाही. JRD टाटांनी जे सांगितलं त्याच्यावरती आधारित CR मथाई यांनी एक प्लॅन तयार केला. तो बॉम्बे प्लॅन म्हणून खूप प्रसिद्ध आहे. या बॉम्बे प्लॅनचा उपयोग करून भारत सरकारने नियोजन करायला सुरुवात केलं. म्हणजे मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या नेमक्या गरजा किती हे समजायला हवं. प्रत्येकाला किमान 500 स्क्वेअर फुटाचं जर का आपल्याला घर द्यायचं असेल तर आपल्याला बांधकाम क्षेत्रासाठी किती मोठं काम आपल्या समोर आहे हे आपल्याला कळेल. या देशामध्ये किती वाहनांची आवश्यकता आहे, किती शाळांची आवश्यकता आहे, किती महाविद्यालयांची आवश्यकता आहे, किती मोठ्या प्रमाणात रस्ते पूर याच्यासाठी आपल्याला काही विचार करावा लागणार आहेत. नद्यांमधून किती पाणी वाहतं, वार्षिक एकूण पाऊस किती पडतो या सर्वांचे मोजमाप करायला हवं. यासाठी विविध प्रकारच्या वेधशाळा उपलब्ध आहेत, विविध प्रकारच्या संस्था आहेत, ते आपापल्या परीने काम करत आहेत. या संदर्भात मी तुम्हाला एक शेवटची महत्वाची गोष्ट सांगणार आहे. तुम्ही जैविक विविधता हे शब्द ऐकले असतील, बायोडायव्हर्सिटी. भारतामध्ये सह्याद्रीचा जो घाट आहे, सह्याद्रीचे जे डोंगर आहेत हे हॉटस्पॉट म्हणून मानले जातात. जगामध्ये जी 12 महत्वाचे हॉटस्पॉट आहेत त्याच्यामधला सह्याद्री म्हणजे मुंबईपासून पार कन्याकुमारीपर्यंत सातपुडा सह्याद्री हा जी लाईन आहे डोंगरांची सगळं महत्वाची. या ठिकाणी जैविक विविधता किती आहे याची मोजमाप आपल्याला करायला हवं.
का करायला हवं? अहो, ही जर का तुमची संपत्ती आहे तर एकूण संपत्ती आहे किती हे तुम्हाला माहिती नको का? या देशामध्ये किती प्रकारचे पशु आहेत, पक्षी आहेत, फळं आहेत, झाडं आहेत, वनस्पती आहेत, ग्रासेस आहेत, गवत आहे. याची जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्याचं संरक्षण कसं करणार? म्हणजे यासाठी आपल्याला पाहणी करण्याची आवश्यकता आहे. ही पाहणी प्रत्येक इंचावरती करता येणार आहे का? निश्चित नाही. त्यामुळे ही जो 1600 किलोमीटरचा हा जो पट्टा आहे, या पट्ट्यावरती ठराविक वेगवेगळ्या ठिकाणी आपण नमुना पाहणी करायला हवी, त्याच्यातून काही अंदाज बांधायला हवे आणि त्याच्यातून एकूण आपली साधन संपत्ती किती आहे याची मोजदाद करायला हवी. हे करणं आता आपल्याला बंधनकारक आहे. हे एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही. यासाठी स्टॅटिस्टिक्सची मंडळी तर लागतीलच, पण त्याशिवाय इतर विविध विषयातली सुद्धा आपल्याला तज्ज्ञ मंडळी हवी आहेत. हे केवळ शास्त्रज्ञांचं काम नाही. संख्याशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, फॉरेस्ट इकॉलॉजिस्ट या सर्वांनी एकत्र येऊन करायची कामं आहेत. माझ्या व्याख्यानाचा विषय मी तुम्हाला सांगितलं, सर्वस्पर्शी संख्याशास्त्र आहे. अन्नधान्याच्या गरजेपासून, देशाच्या गरजेपासून, जैविक विविधतेचं मोजमाप करण्यासाठी, कारखान्यात निर्माण होणाऱ्या मालाची गुणवत्ता तपासण्यासाठी 1 ना 2, 50 ठिकाणी आपल्याला संख्याशास्त्र लागतंय हे तुमच्या लक्षात येईल. अशा या संख्याशास्त्राचा उपयोग आणि अभ्यास हे दोन्ही तुम्हाला करायला हवं. यासाठी पर्याय नाही. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये संख्याशास्त्र या विषयाचं महत्त्व का आहे हे तुम्हाला आता आज कळलं असेल. या विषयाचा तुम्ही अधिक चांगला अभ्यास करावा यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.